हर हर महादेव, हाऊ आर यू? आय होप यू विल बी फाईन. तर आज बनवणार आहोत आपण पौष्टिक अप्पे. तर ही वाटी घेतलेली आहे मेजरमेंटसाठी. तर 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, रेशनचेच आहे. अर्धी वाटी चना डाळ, अर्धी वाटी आपली सफेद जी आहे ती उडदाची डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण जे आहे ते पूर्ण एका बाउलमध्ये काढायचं आहे आणि त्याला मस्तपैकी 2-4 पाण्याने व्यवस्थित चोळून चोळून धुवायचं आहे. जोपर्यंत याच्यामधलं असं पाणी, नितळ पाणी, स्वच्छ पाणी वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला ते धुवायचं आहे. नंतर याला काय करायचं आहे, एक रात्रभर आपल्याला ओव्हरनाईट भिजत घालत ठेवायचं आहे. सकाळी बघा छान आपली डाळ मिश्रण जे आहे पूर्ण ते काय झालेलं आहे, व्यवस्थित फुगलेलं आहे आणि छान आपलं काय झालं ते भिजलेलं पण आहे. नंतर आता याच्यावरचं पाणी काढून फेकून द्यायचं आहे. नंतर परत स्वच्छ पाण्याने ते एकदा धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या डाळ तांदूळाला जे आहे ना ते असा आंबट वास आणि असा खराब वास ते लागणार नाही. नंतर मग आता याला आपल्याला काय करायचं आहे, मिक्सर जारमध्ये मस्तपैकी असं दरदरा त्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर बघा असं झालं आहे, तर थोडंसं पाणी टाकू आपण याच्यामध्ये अजून. आणि नंतर मग आता असं काहीसं दिसतंय ते. तर बघा बोटाने आपल्याला घेऊन बघा तुम्ही बोटावरती मी थोडंसं मिश्रण. ते थोडंसं असं रवेदार पाहिजे, जास्त एकदम बारीक पण नको आहे. खूप बारीक जर केलं तर आप्पे असे गच्च येतात. थोडीशी असं मीडियम पाहिजे मस्तपैकी. आणि आता याला काय करायचं आहे, आपल्याला 4-5 तास परत रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. आता 4-5 तास झाल्यानंतर आता मी बघा आप्पे करायची तयारी घेतली. जेव्हा आपल्याला करायचं लगेच त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, व्हेजिटेबल्स कट करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे कांदा, टोमॅटो, लाल मिरची, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून टाकू शकता, जसं की याच्यामध्ये शिमला मिरची चालू शकते, गाजर चालू शकतं. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात. आता काय करायचं आहे आपल्याला, याच्यामध्ये ते मिश्रणामध्ये जे आपण व्हेजिटेबल्स कट करून घेतलं ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हिरवी चटणी करायची आहे सोबत खायला. त्याच्यासाठी हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आपल्याला मस्तपैकी पाणी घालून छानपैकी असं बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. नंतर आता मी इकडे काय केलं आहे, लगेच आप्याचं भांडं गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित आता मी ऑइल लावत आहे आणि म्हणजे व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं चांगलं तेल लावायचं आहे पहिल्या भांड्याला, कारण काय आहे स्टार्टिंगचं थोडंसं चिटकायची भीती असते, त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित जास्त तेल लावायचं आहे. आणि आता काय मी याच्यामध्ये काय करत आहे, आप्पे चमच्याने टाकत आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तर या ठिकाणी बघा आता आप्पे आपल्याला काय झाले आहेत, खालून बेक झालेले आहेत. तर मला याला काय करायचं, आपल्याला चमच्याच्या कडेने अगदी हलक्या हलक्या हाताने काय करायचं आहे, आपल्याला ते उलटे करून घ्यायचे आहेत. खालची पण थोडीशी बाजू आपल्याला काय करायची आहे, ती थोडीशी एकच मिनिट, आपल्याला 1 ते 2 मिनिट फक्त आपल्याला खालच्या साईडनी बेक करून घ्यायचं आहे. यांना खूप छान लागतात हे आप्पे, खूप टेस्टी पण लागतात. आणि हे तुम्ही लहान बाळाला पण देऊ शकता, मोठ्यांना पण देऊ शकता. अगदी स्पॉन्जी झालेले आहेत आणि एकदम सुंदर आहे हे. आणि ह्या चटणीसोबत तर ते खूपच छान लागतात. तर चला आपण चटणीला आता काय करूया, तडका देऊया. तर आपली चटणी रेडी आहे. तर आता आपण काय करूया, याला तडका देणार आहोत. तर मी पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरे मोहरी टाकलेली आहे. नंतर कढीपत्त्याची पानं असे बारीक थोडेसे कापून घेतलेले आहेत. आणि नंतर बघा तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पण टाकू शकता सुकलेली, छान तिखट पाहिजे असेल अजून तर. आमच्या घरी जास्त तिखट नाही खात, त्यामुळे मी फक्त कढीपत्ता, जिरे मोहरी टाकले आहे. आणि गरम गरमच आपल्याला काय करायचं आहे, ते चटणीवरती ओतून घ्यायचं आहे. तर बघा टेस्टी आप्पे चटणीसहित रेडी आहे. नक्की करून पहा आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना राधे राधे.